पुन्हा जन्माला या. पण त्यांनी कशासाठी जन्माला यावं? यासाठी राजे पुन्हा जन्माला या. जनता सगळी हैराण, हेवे दावे वाढत आहे. जनता सगळी हैराण, हेवे दावे वाढत आहे. धर्माच्या नावाखाली नको ते रेटताना पाहे. धर्माच्या नावाखाली नको ते रेटताना पाहे. कोण कोणासाठी लढतो, कोण कोणासाठी लढतो काहीच आकळत नाही. जीवाची बाजी लावणारे मावळेही राहिले नाहीत. स्त्रिया असुरक्षित अन अत्याचार सहन करीत आहेत. स्त्रिया असुरक्षित अन अत्याचार सहन करीत आहे. आपापसात यादवीने दुफळी माजली आहे. आपलेच लोक फितूर, आपलेच लोक फितूर आपापसात होत आहेत. पैशासाठी इमान विकता वाटेल ते करायला तयार आहेत. मुकी बिचारी कुणीही हाका, मुकी बिचारी कुणीही हाका अशी जनतेची गत आहे. परत सुराज्य येईल या आशेवर जगत आहेत. स्वराज्याच्या संकल्पनेची घोर विटंबना होत आहे. स्वराज्याच्या संकल्पनेची घोर विटंबना होत आहे. माणुसकी लोकशाहीचे वस्त्रहरण होत आहे. राजे हिंदवी स्वराज्याचे धिंडवडे निघत आहेत. हिंदवी स्वराज्याचे धिंडवडे निघत आहेत. अभेद्य गडकिल्ल्यांची दुरावस्था होत आहे. जीवाची बाजी लावत स्वराज्य निर्माण केले. राजे जीवाची बाजी लावत स्वराज्य निर्माण केले, पण त्याची कुणाला इथे खरंच किंमत आहे? राजे पुन्हा जन्माला या. राजे पुन्हा जन्माला या म्हणायचं पण कशासाठी? तुमच्या स्वराज्याची पायमल्ली बघण्यासाठी? शिकवण सारी टांगली आहे वेशीला, शिकवण सारी टांगली आहे वेशीला. आम्ही काहीच करणार नाही हो. मग तुम्ही येऊन नीट करा, तुम्ही येऊन नीट करा असं म्हणायचा खरंच अधिकार आहे का हो? खरंच अधिकार आहे का हो? धन्यवाद.